कसं काय मित्रांनो, आज आम्ही राईड करतो आहे देवगडला, कारण घरी बसल्या बसल्या कंटाळा येत होता आणि गावी पण करायला काही नाही आमच्याकडे. म्हणून आम्ही निघालो. मी, माझी बहीण आणि माझा भाऊ हे स्कूटरवरून पुढे गेले तेच. आणि बहिणीला मी माझ्या मागे नाही बसवलं, कारण कारण आहे त्याचं. कारण माझी व्हिडिओ कोण बनवणार. आणि हे आहे 130 किलोमीटर पर आवर मध्ये फ्लाय बाय, कारण मी मागे राहिलेलो खूप आणि गाणी चालू करायची विसरलेलो हेल्मेटमध्ये, म्हणून मी पळवत होतो. पण फ्लोमध्ये मी जास्तच पुढे पळालो. नंतर स्लो केली, कारण इथून आम्हाला एक्झिट मारायचं आहे देवगडला आतमध्ये जाण्यासाठी. तर हा ब्रिजच्या खालून आम्हाला लेफ्ट मारून आत जायचं आहे. हे आतले रस्ते अजूनच मस्त आहे, कारण आजूबाजूला हिरवळ असेल आणि मधून रस्ता असेल तर अजून बरं वाटतं. आणि ही माझी बहीण परत माझी व्हिडिओ बनवताना. ते आमचे जीव जाता जाता वाचलेला, कारण आंधळ्या लोकांना ओव्हरटेक करायचंय पण समोरच्यांना नाही बघायचं की समोरून कोण येत आहे का नाही. इथं क्विक शिफ्टरमुळे वाचलेलो. आणि हे इथून लेफ्ट साईडला हे दिसत आहे देवगडचं बीच. पण आम्ही आता जातोय देवगड किल्ल्याजवळ, कारण तिथून क्लिफ व्ह्यू सारखा आहे. तर हा छोटासा बारीकसा कच्चा रस्ता आहे, ह्याच्यावरून जायचं असतं पुढे. तर आम्ही हा किल्ला, समोर किल्ला आहे आणि आम्ही इथून लेफ्ट मारला आणि पुढे हा क्लिफ आहे. या क्लिफला बघून मला आठवते धूम पिक्चरची एंडिंग, जिथून जॉन अब्राहमने बाईक उडवले. अस टू डू दॅट इज सो रियल. मस्त आहे ही जागा. आणि तिथे टाइमपास करायला गेला आम्ही थोडा वेळ आणि परत आता आम्ही बीचवर आलो. बीच इतकं खाली होतं, कोणही नव्हतं बीचवर. कोकण इज रिअली अनटच्ड अँड अनडिस्कवर्ड, आणि चांगली गोष्ट आहे ती, कारण खाली असलं तर आम्हाला आमच्यासारख्यांना बघायला भेटतात खाली जागा. आणि आम्ही तिथून जाऊन निघून आता चाललोय पवनचक्क्यांजवळ. पवनचक्क्या वरती आहेत अजून, त्या वरती गाडी घेऊन जावं लागते आणि इथे बाहेर आहे त्याच्या पार्किंग. इथे पार्क केली गाडी आणि इथून हा व्ह्यू दिसतो समुद्राचा, ज्या बीचवर आम्ही आता खालती होतो. इथे साईडला झिप लाईनिंग होते, झिप लाईनने खालती बीच पर्यंत जाते ती झिप लाईन, इथून लटकून गेलं का. आणि मस्त हा समुद्राचा व्ह्यू आणि सनसेटचा व्ह्यू आहे. आणि सॉरी, माझा बोट इथे व्ह्यू मध्ये येत आहे, कारण अल्ट्रा वाईड अँगल खूप वाईड आहे, म्हणून. ही जागा आहे तिथे बसायला. आम्ही तिघं. आणि हा समुद्राचा टाइम लॅप्स बनवून आम्ही थोड्या वेळात निघालो. तर हा होता माझा फर्स्ट मिनी ब्लॉग मित्रांनो. नवीन ट्राय केलाय काहीतरी. तर प्रेम दाखवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.